जे शेतकऱ्याचं नुकसान झालं, मी फक्त एक उदाहरण देखील सांगतो तुम्हाला. काल 1.5 एकरचा एक शेतकरी आहे, त्यांनी द्राक्ष बाग लावलेली आहे. त्याचा सगळा खर्च मी काढला, फाउंडेशन सहित, सांभाळण्यासहित, त्याचं पीक त्याच्या पदरात पडणार ते सहित. 12 लाख रुपये त्याचा खर्च आहे. मला बनसाहेब एक लक्षात घ्या, सरकारनं जर भरीव स्वरूपात मदत केली तर मी पहिला माणूस असेल सरकारचं जाहीर अभिनंदन करणारा. राजकारण काय? अहो, जे माणूस जगण्यासाठी धडपड करतय, त्या ठिकाणी पैसे नाहीत म्हणून स्वतःचा जीव देतय, त्याला मदत केली सरकारनं भरीव स्वरूपात, तर त्याचं अभिनंदन करणारा ओमराजे असेल सगळ्यात पहिल्यांदा. तिथं मी बघणार नाही की माझ्या विरोधी पक्षाचं सरकार आणि मी कसं बघू. तो तुम्ही म्हणाला नक्कीच अभिनंदन कराल दिवाळीपर्यंत. ओमराजे साहेब, दिवाळीपर्यंत तुम्ही देवेंद्रजी फडणवीस यांचं निश्चितपणे अभिनंदन कराल. अशा पद्धतीची मदत म्हणजे द्राक्ष बागायतदार असतील तर त्यांना भरीव स्वरूपाची मदत, ज्यांची जमीन खरडून वाहून गेली की जिथं पुन्हा माती टाकू शकणार नाही, अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उभं करण्यासाठी आपण सगळे मिळून, म्हणजे असं आता राजकारण करण्याची वेळ नाही, आपण निवडणुकीत पुन्हा राजकारण करू.